ओम नमः शिवाय मनोविकासाय कलाविलासाय। एवढी फौज, एवढी गस्त, तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी, एक दरोडेखोर आणि वाटमारी करणारी टोळी अख्खा जिल्हा वेठीस सरते, याचा अर्थ काय? व्हॉट यू फील मिस्टर दास? डोंगरवाडीच्या आबा सरपंचासह 4 पंचांना गोळ्या घालून वर्षा एकदा फरारी झाला. त्यानंतर ही गुन्ह्याची साखळी सुरू झाली आणि एवढं होऊनही तो सापडत नाही. कसा बसा 4 वर्षापूर्वी सापडला. जन्मठेपेची शिक्षाही झाली. तात्यानं थोडा कुठं उसासा सोडला, तोवर परशा तुरून फोडून पुन्हा पळून गेला. अरे एक दरोडेखोर सापडत नाही, मग डीएसपीची 2दा बदली, 2 इन्स्पेक्टर निलंबित. अरे काय चाललंय काय? सर, डोंगर दऱ्यातले लोक त्याला देव मानतात. रोज तो मुक्कामी जागा बदलतो. कडे कपारीत डोंगर वस्तीत त्याला आश्रम मिळतो. तर गुराख्याची पोरं सुद्धा त्याला मदत करतात. पोरं आणि गुरंढोरं काय? तो फक्त धनदांडग्यानं हात लावतो, पण गोर गरिबांना मात्र मदतीचा हात देतो. हीच त्याची स्टाईल दिसते. ही इज व्हेरी स्किलफुल डकाईत. खरंय, 2 वेळा आम्ही पुरं जंगल वेढलं होतं. धनगरांनी त्याला भाकरी दिली, पण कोणी त्याला उपाशी मरू दिलं नाही. सर, गुन्हेगार तो गुन्हेगार, मग तो गोऱ्या कातडीचा असो त्याचा काळ्या कातडीचा, त्याची कातडी सोलावीच लागली. चल घाबऱ्या, चल मोहिमेवर चल. गावकऱ्यांना म्हणावं भ्यायचं काही कारण नाही. जसं पिकलं असन तसं त्यानं आपापल्या आईपतीप्रमाणे धान्य चावडीवर आणून ठेवावं. कोणीच धान्य देत नाही दादा. देत नाही?
काय रे? हा? आम्ही काय त्यांच्यावर अन्याय अत्याचार केलाय काय? वर्षाला तो चंदू मारवाडी तुझ्या नावावरती धान्य गोळा करतोय आणि वर पोलिसात खबर बी देतोय. चंदू मारवाड्याचं घर कुठे आहे? बाहेर ये! चला रे! येळकोट! येळकोट! अरे देवा, हे कोण लोक आले? अरे भागो, भागो! अरे छोड़ दो, उन्होंने कुछ नहीं किया है। अरे छोड़ दो, मैं बोल रही हूँ। नहीं, मत मारो, क्यों खींच के ले जा रहे हो उनको? मत मारो उनको, मैं पाँव पकड़ती हूँ आपके, मत मारो, कुछ नहीं किया उन्होंने, नहीं किया। अरे सोडवा रे मला, अरे मी काय नाही केलं रे बाबा. परिषदा आम्हाला मारू नको, आमचं काय गुन्हा? काय गुन्हा? गरीबाच्या पायाला ठेच लागली की माझ्या बी डोळ्यात पाणी येतं. माझा तरी काय गुन्हा? दादा उनको छोड़ दो उनको. माय तू आज जा, आज जा. परच्या दादा शेठ, 2 दिवसापासून उपाशी आहेत माझी माणसं. दादा बावळीच्या डिकावाणी चिकाट आहे बेन, असं नाही ऐकायचं. अरे जा म्हणतो ना. गोर गरिबांच्या मुंड्या मुरगाळून मिळवलंच ते काय तुझ्या मनावर घालायचं का? जातोस का नाही? अनारे ती तिजोरी खाली जा रे वर. जावतो याला आसमानी तिडा. अरे बाप्पा मारो तिजोरी. हॅलो, चंदू मारवाडीच्या वाड्यात परशा शिरलाय. परशा? अरे वाचवा, मला लुटणार रे. अरे मी बरबाद झाला रे. अरे वाचवा, धावा. अरे पोलीस, पोलीस. अरे वाचवा रे, मी बरबाद झाला रे. अरे पोलीस. वर्षाला हात होईल. खंडोबाची आण घेऊन सांगतो, वाण बंद कर नाही तर फुकट मारशील. धावा, धावा. खबर आहे साला. रेंदाळला तरोडा, चंदू मारवाडी ठार. काय करतो मी पेट्रोलियम ते लोक? अरे काय झालंय काय? Where is that दिलीप पवार? मे आय कम इन सर? Oh, you. Where is Parsha? सर, सर त्याला पकडण्यासाठी मी जीवापाड प्रयत्न केले सर. Sit down, please. Don't add fuel to the fire. Mr. Kulkarni? Sir. You are able officer. You can proceed for Rendana operation. But sir, that is my area. My area? You are defending yourself. And your police station also. 10 दिवसात 4था दरोडा. 5 रोड रॉबरीज. आणि हे सारं आंबेपूर पोलीस स्टेशनच्या हातीत. I admit sir. आणि एक लक्षात ठेवा मिस्टर पवार, आंबेपूर पोलीस ठाण्याला चार्ज मी तुम्हाला दिला नव्हता. तुम्ही तो आपणून माझ्याकडून मागून घेतला होता. आठवतं? सर, काय सर वायरलेस. कुणाचा? डीआयजी साहेबांचा. बघितली तुमची वर्तुकी? तुमचा चार्ज काढून दुसऱ्या कार्यक्षम अधिकाऱ्याकडे सोपवण्याचा साहेबांचा तातडीचा हुकूम. साहेबांचं ऑब्झर्वेशन बरोबरच आहे म्हणा. तुम्हाला काय वाटतं मिस्टर जाधव? आता वरूनच आदेश आलाय तेव्हा साहेब. नाही जाधव नाही, हा मी माझा व्यक्तिगत पराभव समजेन. मला DSP भुजवराव भोसले म्हणतात. मी माणसांकडून काम करून घेतोच, पण दगडानेही बोलायला लावतो. ओके माय डिअर बॉयज, यू कॅन गो. थँक्यू सर. मिस्टर पवार, तुम्ही का थांबला? काकासाहेब,
मीटिंग मध्ये बरंच ओठावर आलं होतं माझ्या. सगळं पोटात गिळलं मी. तुझ्या जागी दुसरा कोणी ऑफिसर असता ना तर चांगला लेफ्ट अँड राईट घेतला असता. सर, तुमचं माझ्यावरचं प्रेम फार दिवस टिकेल असं वाटत नाही पोरं. तुझ्या बाबाची वर्तणुकी काही तुझ्यात दिसत नाही. सर, मीही कर्तव्यात कमी पडलेलो नाही सर. अरे मग दरोडे कसे पडतात? सर, वाघाला पकडण्यापेक्षा अस्वलाला जखडणं अवघड असतं सर. कारण वाघ मर्द असतो, अस्वल ढोंगी असतं सर. त्या परशाच्या नाकात वेसण घालून त्याला अस्वलासारखा तुमच्या समोर थै थै नाचायला नाही लावला तर नावाचा दिलीप पवार नाही मी. पवा घ्या पवा, गोड गोड पवा. अरे पवावाली आली. पवा घ्या पवा. आली रे आली. अरे पवावाली आली. ओ पवा घ्या पवा, गोड गोड पवा. ओ पवावाली आली हो. आली 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 आली. पवावाली आली हो. पाहुणे कसे दिले? देवळात जावा, घंटा पडवा. पंचकन्यास म्हणे. आली 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 आली. पवावाली आली हो. ए पोरा, अरे पवा घे की. हा? घे ना. अगं पोरी, पवा कसा? घरात बसा आणि बागेत कसा. आबा. आली 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 आली. पवावाली आली हो. आली 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 आली. पवावाली. कस्तुरी, पवा वाचतो का? वाचते की. घ्या की. वाटायला लाव का? हा? मोठ्या? ए, टाकूच्या. ए, मेल्या. जमायला लई हुशार. फुले, हान. व्हेरी व्हेरी गुड साहेब. येऊन जा रे याला. साहेब, 420 पुरीची काळ काढतो. थँक्यू. घ्या की. साहेब 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 साहेब. ये माझे आहे ग. बाजारात एक साहेब मला भेटला ग. तो तुला जावई म्हणून शोभल ग. झपटलं, झपटलं, झपटलं. पोरीला भुतानं झपटलं. तो बघ आला. वस्तीवर आला. गाणं ऐकायला आला. पवा वाजवायला लागला. इचर घ्यावा, आधी लगीन लावा हो, खुशाल घेऊन जावा. आधी लगीन लावा हो, खुशाल घेऊन जावा. जव्वा तव्वा वाजीब तापवा हो. जव्वा तव्वा वाजीब तापवा.
पालकीत बसून हो येते तुमच्या गावात, पालकीत बसून हो येते तुमच्या गावात, जव्वा जव्वा वाजवता कव्वा. कोपरीत बसून दागिन घडवा, 40 गावचा बँड बोलवा. बरातीच घोड हो रातभर घुमवा, बरातीच घोड हो रातभर घुमवा. जव्वा जव्वा वाजवता कव्वा, जव्वा जव्वा वाजवता कव्वा. विरतीचा मेवा हो हळूहळू खावा, विरतीचा मेवा हो हळूहळू खावा. जव्वा जव्वा वाजवता कव्वा, जव्वा जव्वा वाजवता कव्वा. गगनाच्या धोक्यात अलगद झुलवा, गगनाच्या धोक्यात अलगद झुलवा. जव्वा जव्वा वाजवता कव्वा, जव्वा जव्वा वाजवता कव्वा. थोडा घरचा विचार घ्यावा, आधी लगीन लावा हो खुशाल घेऊन जावा, आधी लगीन लावा हो खुशाल घेऊन जावा. काय करतेस? सांग बघू, राखू की मैना मैना आणि सूर की पेटी. पेटी पेटी तुझी अक्कल मोठी. अरे राखू शिवाय मैनेला आणि सुरांशिवाय पेटीला विचारतो कोण? एनिवे चलो सरकार, बरखुरदार इंस्पेक्टरी अंबेपुर, आपका खाना तैयार है. तू जेवून घे. इन्स्पेक्टर दिलीप पवारांचा आज मूड दिसत नाही. अगं तो रेंदाळचा दरोडा, ती रोजची वाटमारी, जीवापाड प्रयत्न करतोय पण यश हाताला येत नाही ग. खचत चाललोय ग. दिलीप असं बोलायचं नाही. हं बघतोयस ना तुझ्या वीर पप्पांचा फोटो, गलबतासह त्यांनी स्मगलर्स जाळले. स्वतःच सर्वस्व कर्तव्याच्या आगीत स्वाहा केलं पण माघार घेतली नाही. अगं पण मला काय माहितीये माझा दिलीप किती शूर आणि पराक्रमी येते. ये बस. हे बघ, हे त्याचं विजयी संचलन.
खतरनाक स्मगलर सिल्वेस्टर याला चिथापीने कैद केल्याबद्दल इन्स्पेक्टर दिलीप पवार यांचा सन्मान गृहमंत्री नामदार विठ्ठल अण्णा पाटील खंडेराजुरीकर यांचे शुभहस्ते होत आहे. संध्या, किती चांगले दिवस होते ना इथे. म्हणजे अरे दिलीप, तसे दिवस अजूनही उगवतील. संध्या, अशीच उभी राहशील ना माझ्या पाठी? का ग, असायला काय झालं? तुम्ही पुरुष मोठे बनेल असता आणि धोरणी सुद्धा. अरे अरे अरे, हो, संकट काळात एकीला म्हणाल माझ्या पाठीशी उभी राहतेस ना, आणि संकट टाळ्यावर तिसरीलाच पोटाशी धराल. हो, पण संध्या बघ, डोकं फिरवू नको तुझ्या. ए दिलीप, अरे ताट वाढलीत, चला या या लवकर ये. संध्या चल बस, बसा. दिलीप, अरे जेवत का नाहीस तू? काय रे, भांडण बिंडण झालं का भाऊसाहेबांशी? आत्या, हे पोलीस खातं म्हणजे नुसतं टेन्शन. अरे जरा ध्यान देऊन काम करावं रे पोरा. बघा ना आत्या, आमचा वाघ कसं शेळीसारखं मऊ दिसतोय. संध्या, तुला सांगतो, उगाच काहीतरी बोलायचं नाही. अरे तुम्ही दोघं कशासाठी भांडायला लागलाय? काय रे? बघा ना. अगं आई, यांना फुक्कटचा जावई मिळतोय ना, म्हणून फुक्कटचा काय रे? तुझ्या पप्पांच्या नंतर तुला लहानाचा मोठा कुणी केला? माझ्या पप्पांनीच ना. आणि तुझ्या आईच्या मागे तुझा सांभाळ कोणी केला? माझ्या आईनेच ना. बघ बघ, भांडणाला सुरुवात तू कर. अरे अरे, उगीच उणे दोणे काढून भांडू नका. अरे तुम्हा दोघांनी लहानाचं मोठं मीच केले ना. आय एम तिरसिंगराव लबाडे, DYSP लबाडे. नावात जरी लबाडे असली, धंद्यात नाही. आय एम व्हेरी डिसिप्लिन मॅन, and you know, also young and energetic officer. Discipline पाहिजे. Discipline पाहिजे. Otherwise, I will kill somebody. काय झालं साहेब? Attention! Right turn! Quick march! Left, right, fight, full stop! लेखो, शहाण्या माणसानं गाढवाच्या माग आणि साहेबाच्या पुढे उभं राहायचं नसतं. साहेब, गाढव कुठं दिसत नाही साहेब. गाढव नसल, पण साहेब तरी दिसतो का नाही? होय साहेब, गाढव साहेब. डेंजरस, व्हेरी डेंजरस. आपल्या ठाण्याच्या हद्दीतल्या सर्व कोंबड्या फक्त पांढरे अंडी घालतात. खरंय काय? बार मंड्या कोंबड्यांच्या भानगडीत मी नसतो साहेब. तुला काय वाटतं? खरं सांगायचं साहेब तर मी कालच इथं नवीन बदलून आलो, त्यामुळे इथल्या कोंबड्या कसली अंडी घालतात हे मला ठाव नाही साहेब. कर म्हाताऱ्या, तुला काय वाटतं? साहेब, कोंबडीनं आपल्या कोंबडीच्या धर्मानं वागावं. क्या बात है. पांढऱ्या कोंबडीनं पांढरं अंड घालावं. वंडरफुल. काळीनं काळ, लवली. तांबडीनं तांबड. करेक्ट. अरे याला प्रमोशन द्या रे. वाटत का अडवाला सर? अरे दादा, सरकारनं तुला पकडायला लई मोठा ऑफिसर नेमलाय, भोसले नावाचा. भोसले म्हणजे तो भुजंगराव भोसले का? भुजंगराव,
कडे पेरणी करायला तूच शिकवलंस आणि पीक जेव्हा जोमानं वाढायला लागलं तेव्हा कोल्या लांडग्याने त्याचा फडशा पाडला. लई कळवळून सांगितलं तुला, लई कळवळून, पण बुजगावण्यावानी नुसता उभा राहिलास काळाच्या दाढत मला सोडून. का बाबने काय सगळेजण म्हणतात का पैलवानानं पैलवानकी सोडली का तो दारूच्या भट्ट्या टाकतो. आपल्याला काय कसं. हा वा वा घे बाबा घे. सावकाश सावकाश. हा सावकाश. वा आईला साली बायको आहेस का भिताड. चात साखर कोणी टाकायची, तुझ्या बाण का माझ्या बाण. दोस्तांबरोबर बायको पुढं मिशीवर ताव मारू नका. असेल हिंमत तर सोसायटीच्या दुकानात जावा. ते दुकानदाराला विचारा 3 महिने साखर मिळालेली नाही. रेशन कार्ड नाही आपलं. कार्ड फाडलं दुकानदारानं. जा म्हणतो पंचायत भरीव. कार्ड फाडतंय, साखर नाही देत काय. माजलंय मेपट. हे का बाजार चालाय दादा. कुणी बी वाली राहिला नाही आता गरीबाला. चला रे बघू भडवा कसा साखर देत नाही. चला. ए अशी दमबाजी करायची नाही. ही मिळती हो. 3 महिन्याची साखर कुठे आली नाही. कुठे गेली. गेली तुझ्या बाच्या घरात. तिच्या बाच्या घरात. हा काय प्रकार आहे. 3 महिन्याची साखर गेली साल्यानं. वर गरीबाच्या तोंडचं पाणी पळतोय. साहेब मी चेअरमन साहेबांचा माणूस आहे. हा तू कुणाचाही माणूस आहेस. नीट उभा राहा. बेडके साहेब 4 दिवसापूर्वी संघाचा साखरेचा ट्रक गडप जायची तक्रार आली होती. ती फाईल घेऊन या. हो सर. साहेब खोटं खोटं आहे. नाही खरंय साहेब. नाव काय रे तुझं. परशा परशुराम जाधव. आलास कुठून. मिलिटरीत होतो साहेब. मिलिटरी. काय झालं. सारं गाव नाचलंय साहेब. सारं गाव नाचलंय. त्या आबानं सरपंचाची आणि चेअरमनची दोन्ही खुर्च्या दाबून ठेवल्यात आणि त्यांच्या या पिल्लावळीनं सारे गावाचं वाटोळ केलंय साहेब. खरंय. एवढा मोठा साखर ट्रक गडप होतो आणि पुरावा त्याला गावातला कोणीच पुढे येत नाही. मी येतो ना पुरावा द्यायला पुढे. असं तो ट्रक तुम्हाला आता चेअरमनच्या मळ्यातल्या हिरी जवळ सापडेल. असं या गावात एक तरी आईच्या दुधावर वाढलेला वीर भेटला. धरू नकोस तो कोणाला. मी आहे तुझ्या पाठीशी. आम्ही बी हाय की तुमच्या पाठीशी साहेब. म्हटलं यावं का साहेब. या बरं झालं स्वतःच्या पायाने आला. नाहीतर मला यावं लागलं असं तुमच्या वाड्यावर तुम्हाला बेड्या घालायला. का हो साहेब. आम्हा गरीबाकडनं काय अपराध घडला. तुमच्या उसातला तो साखरेचा ट्रक. तुम्ही रंग्यात सापडला चेअरमन. साहेब बेवारस प्रयत्न नाही का सापडत. तसंच बेवारस ट्रक बी गावतोय. आमच्याकडे तालुका संघाची स्पेसिफिक तक्रार आहे. ट्रक नंबर सहित. असं मग साहेब फोनवर कन्फर्मेशन तर करून घ्या की. हॅलो तालुका संघ. मी इन्स्पेक्टर भुजनराव भोसले बोलतोय. तुमची एक ट्रक चोरीबद्दलची तक्रार. काय ट्रक चोरीलाच गेला नाही. सापडला. अहो कसा सापडेल. अहो कशाला येऊन तुमचा रेकॉर्ड बघू. तुम्ही तुमची तक्रार मागे घेतली त्याला आम्ही काय करणार. ठीक आहे. कुठं आता लक्ष ठेवा गरीबाकडे साहेब. साहेब अधिकारी आणि पुढारी नातं लई नाजूक असते. अगदी मेवण्या पाहुण्यासारखं. साहेब कधी गरज भासली तर यायचं वाड्यावर. आईचा रंगरूट. आईचा गावगुंड. लय मारलास का रे उलाटणे. तोंड सांभाळ र हॉलपाटणे.
सरळ चाल नाही तर पाय मोडीन. नीट बोल नाही तर पोट फाडेन. आईला पायताना आणि तुला पोलीस स्टेशन समोर. अरे अरे शेणार काय दगड उडवतोस? त्यापेक्षा या गावच्या भल्यासाठी लढ, गोरगरिबांसाठी लढ. कायद्याची ढाल घेऊन झाडासारखा मी तुझ्या पाठीशी उभा. काय रे साहेब, ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. 15 दिवसावर आली आहे. मामलेदार साहेबांचं नोटीस आहे. अगो परशुराम, गाव गाड्याचा रथ रुतलाय, घोडे बिथरताय. तूच का रे घोड्यावर मान ठोकत? निवडणूक लढवून तूच का नाही सरपंच बनत? होय तू. तू का नाही निवडणूक लढवत? आम्ही आहे तुझ्या पाठीशी. या गावचा सरपंच आहे मी. काल होतो, आज आहे, उद्या बी राहणार आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्हाला माहिती आहे माणूस बिघडला की घर बिघडतं. पण गावचा सरपंच बिघडला तर साऱ्या गावाचा सत्यानाश होतो. गरिबाच्या तोंडाचा घास पळवून गावाला फास लावणारा भ्रष्टाचारी आबा उद्याच्या निवडणुकीत त्याला आडवा करा आणि मोडलेला गाव पुन्हा उभा करा. आंब्याच्या झाडाला शेवग्याचा पाला, आंब्याच्या झाडाला शेवग्याचा पाला, आंब्याच्या झाडाला शेवग्याचा पाला. सरपंच होणार आहे. गावाची आणि देवाची कृपा. परसुदा अरे घात झाला. जगताबाच्या रंग्याला बैलानं मारलं. दवाखान्यात पडला जीव. चल लवकर. रंग्या, ए रंग्या, रंग्या कुठे गेला? रंग्या, डॉक्टर रंग्या कुठे आहे? कुठे आहे तू? आत आहे. रंग्या, ए रंग्या, काय झालं? काय झालं हो बाई? काय प्रकार आहे हा? नाही हे खोटं आहे साहेब. माझ्यावर काहीतरी पालन देत नाही साहेब. या बाईला मी आयुष्यात कधी पाहिलंही नाही साहेब. हे सगळं खोटं आहे साहेब. हे सगळं खोटं आहे साहेब. खोटं आहे. सरपंच काय झालं तरी काय? उठा पडवळबाई. काय डॉक्टर, काय झालं? साहेब, या परशानं आमच्या ह्या नर्स वरती. नाही साहेब, हे खोटं आहे साहेब. साहेब तुम्हाला माहिती मी हे माझ्यावर काहीतरी पालन रचतायत साहेब. साहेब
घोटाळा साहेब. अरे काय केलं रे परसू? अरे उद्या तुला सरपंच करणार होतो की रे बा. ए चल. अरे मुडद्या, परक्या बाईवर हात टाकला तू. नाही हरणा नाही, तुझ्या मंगळसूत्राची शपथ, आपल्या पोरीची खोटं शपथ. बोलू नकोस. या पोरीवर तुझी काही सावली नका हाय मला. तू मेलास, जगलास, उचलून गेलास तरी मी नाही रडायची, नाही रडायची, मी नाही रडायची. परसू गावचं राजकारण नडलं रे तुला. काय झालं? संसाराची वाट लागली. गाव टग्यांनी वहिनीची आबरू लुटली. हो वहिनीची आबरू लुटली, वहिनीची आबरू लुटली. आपला सोन्यासारखा संसार झाला या गावानं, सोन्यासारखा संसार झाला. रडू नकोस, रडू नकोस हरणा, रडू नको तर काय करू? त्यांना राजानं 500 रुपयासाठी सगळं नाटक केलं. कळलंय सगळं, कळलंय मला. हरणा नवरा लक्ष्मी, भोवरा लक्ष्मी, नवरा लक्ष्मी, भोवरा लक्ष्मी. असं काय करतेस हरणा? माझी जनावर, माझी बहीण. मला भूक लागली.
परशा, आबा मी येऊ का? ये बाळा ये. बस कृष्णा, अरले का पेला भर. परसू तुरुंगात आलाय दमून. गेलात घे. आबा, माझ्या बायकोवर बलात्कार झाला. येडी झाली. अरे मग काळजी कशाला करतो? दुसरी करू. दुसरी? पण आबा तिच्यावर पण तुमच्या सारख्याने बलात्कार केला तर मग तिसरी करू. तिसरी तिच्यावर पण बलात्कार केला तर चौथी करू. त्यानंतर साला तो भूषणराव कुठे साहेबा? परशा? हा परशा. आता बघ अंचक, न्याय बी माझा असन, राज्य बी माझंच असन. तू बस कायद्याचं तुंतुन वाजवीत, मी कायद्याचा ढोल फोडीत हिंडन. बघूया माझं कोण काय वाकडं करतं ते. अरे तुला जित्ता पकडायचा इडा उचललाय त्यानं. अरे परवा नाही. त्यांना परशाचा मुर्दा गावल. परशा नाही. पोलिसांची खबर टिपून मारा. धनदांडग्यांच्या दाड्या ओढा आणि गरिबांचे संसार जोडा. चला रे, येळकोट. परशा, अरे भित्री भागो बाय, पळतोस कशाला? थांब, तुला आता गोळीत घालतो. परशा, चला रे, चला. परबेंडे, काल रात्री इथं नाचणाऱ्या त्या कोल्हाटणीपुरी कुठे गेले असतील? नाही थांबला. अहो इथं कोण कशाला थांबल? गेले असतील पळून. खेळ की आता माझा. काय रे, कुणाशी पालं? सांग लवकर, कोणाशी पालात? साहेब मारू नका. साहेब मारू नका. मुका होते. साहेब मारू नका. मुका होते. साप मत मारो साप. गोरी पान लैलान भीती वाटते. गोरी पान लैलान भीती वाटते. कवळी पोर बाई, कवळी पोर बाई, कवळी पोर ग. अजून कवळी पोर उरी घोर भीती वाटते. कवळी पोर उरी घोर भीती वाटते.
कवळी पोर उरी पोर भीती वाटते गोरी गोरी पान लई लहान भीती वाटते हा नको मला. अहो खावा की जिलेबी. कस्तुरी अगं इकडे ये. तुझ्याच हात दे चव वाढल जिलेबीची. साहेब या थोरल्या पोरीचा हात धरा साहेब. अरे काय विचार आहे तुमचा? नाही साहेब चोरी दरोडा आणि परश्या समजाचा तपास इथंच लागला बघा साहेब. अहो 12 गावचं पाणी आणि 13 गावची खीर काढलेली माणसं आहे ती. तेव्हा धराचा कंप्लीट तपास लागेल साहेब. या त्या कोलाटण्यापुरी तर नसाव्यात. आपणच टाकावं जाळ. सावला इचुबाई नाकाला गबाई नाकाला बाई बाई दुधाचा भाव माझ्या नाकाला. सावला इचुबाई नाकाला गबाई दुधाचा भाव माझ्या नाकाला. अमेजन तुमची कस्तुरी हुशार दिसते. जरा गाडीपर्यंत घेऊन जाऊ का? जावं की साहेब रान आपलंच आहे. कस्तुरी जा बाई. तर कस्तुरी बोला की साहेब. या भागात वाटमाऱ्या घडतात. दरोडे देखील पडतात. पडत असतील. हे वाटमाऱ्या करणारे लुटारू कोण कुठे राहतात तुला काय माहिती? नाही बा आम्हाला नाही माहित तसले. नाटक करू नको. नीट उभी राहा. सरळ माहिती दे नाही तर हे पाला जाग्यावर राहायचे नाहीत. जावा तिकडे साहेब. एकदम वास्कन अंगावर येत असं.
सर्र गोड्याने पिपाने. मग कसं बोलू माझ्या राणी बरोबर? अंगाशा असं बोला की पेरूच्या बागेत घातलेला पोपटा आणि साहेब आता पुन्हा कावा येणार? येईन परवा. परवा जावं तिकडं. तुम्हाला आमची परवाच नाही साहेब. आणि तुमचा तो परवा का जवळ आहे होय? आजचा अख्खा दिवस अख्खी रात, उद्याचा अख्खा दिवस उद्याची अख्खी रात, आणि मग तुमचं तो परवा येणार. साहेब जरा जवळच बघा की. आय एम तिरसिंगराव लबाड, USP लबाड. मला जेवणाचं काय कर? समोरच्या हॉटेलमध्ये मस्त मांसाहारी जेवण सांग. सांगतो साहेब. काय साहेब? पैसे साहेब कसले पैसे? गाढवाव पैसे द्यावे लागत नाही का? दिले तरी चालतात. नाही दिले तर तरी चालतात. खामोश! बेशरम, बेअकली, बदमाश. त्याची बदनामी करता. पैसे घेऊन जा. फुकट खायचं नाही. साहेब काय काय ऑर्डर द्यायची? तुम्हाला तर माहिती तसं आपल्याला काही फार विशेष काही लागत नाही. दोन मुर्गा प्लेट सांगा. एक फुल बिर्याणी सांगा. त्यात एक चिकन पुलाव सांगा. रोस्टेड मटन मात्र पाहिजे. 2-3 प्लेट पाया. पाया पाहिजे. तर दुसरं 2-4 प्लेट आपलं अंडा भुर्जी आणि 5-6 तळलेले मासे सांगा. आणि तोंडी लावायला काहीतरी असंच. समजलं का? समजलं. काय समजलं? कुणाचं फुकटचं खायचं नाही. वा वा, रोख पैसे द्यायचे. वा वा. खात्याची इज्जत ठेवायची. क्विक मार्च. 2 रुपये 2 रुपये 2 रुपये. फुकटचं खायला आवडत नाही. आय एम डिसिप्लिन मॅन. भाऊसाहेब कामाचा व्याप आहे, पण पोरांच्याकडे लक्ष द्यायला नको का? भाऊसाहेब तुमच्या डोळ्यात देखत पोरं एवढी रांकेला लागू देत म्हणजे झालं. थोडं टेन्शन आहे. इन्स्पेक्टर मोहितेचा मर्डर झाला, पण कितीही गडबड असली तरी साखरपुडा उरकून घेऊ. दिलीप संध्येच्या सोहळ्याला ते हवे होते नाही? वली साहेब तुम्ही बोलायला लागलात की मलाही सर्जेरावची आठवण होती. ज्या दिवशी तो अखेरच्या मोहिमेवर जायला निघाला त्या दिवशी का कोण जाणे खूप अस्वस्थ होत. मी त्याला वचन दिलं होतं, जर काही बरं वाईट घडलं तर तुम्हा दोघांचे सांभाळ मी करेन. ते खरंय, त्यांचे पाय देवाच्या वाटेने गेले, पण देवानं आम्हाला काय दिलं? पोलीस अवॉर्ड. भाऊसाहेब ज्या घराचा वासा मोडतो त्या घराच्या भिंती पोरक्या होतात. वनी साहेब मी वचनाप्रमाणे वागलो नाही का? आपण होतात म्हणून आम्ही जगलो. दिलीप शिकला, झाडासारखा वाढला, हुद्द्यावर आला. वहिनी साहेब आता तर पोटचा गोळा टाकतो तुमच्या पदरात मी. खरंय, दिलीप आणि संध्याचा जोडा लाखात दिसेल नाही. काय वर्षा ढांगवडी जंगलात? भाऊसाहेब आपण माघारी कधी येणार? वेळ खराब आहे वहिनी साहेब. अहो पण साखरपुड्याचं काय? अजून 3 दिवस अवकाश आहे ना? हो. आई येतो का? जपा स्वतःला.
डोंट वरी संध्या. हो टेक केअर. देवा तुझी सोन्याची जेजुरी. जय मल्हार जय मल्हार. जय मल्हार. चारी बाजूला करायला पडलाय. बऱ्या मुलांनी शरण ये. ए साहेबा, कशाला आणलं हे वराड? ने परत परशा. अरे हा बाबाचा रस्ता सोड आणि नी देवा धर्माच्या रस्त्याला ये. आणि नाही आलो तर परशा, अरे कायद्याचे हात फार लांब असतात. साहेब, गुंडाचे दात लई धारदार असतात. अरे कायद्या पुढं कायदा. साहेबा, ठाव आहे तुझा कायदा. शेठ श्रीमंतांसाठी कमरेचं धोतर सोडून देणारा आणि गरीबाची नेसती लंगोटी ओढणारा तुझा कायदा आणि फुकटचा वायदा. खेकड्याच्या बेळात शेपटीचा गोंडा घालून गुपचूप बसणाऱ्या धूर्त कोल्यासारखा लबाड तुझा कायदा. जाय वराड घेऊन माग जायला नाही, तुला न्यायला आलोय मी. चला रे मला न्यायला. साहेबा, या रानात माझं सरकार चालतं, फक्त माझं. इथल्या लोकांना बिनकज्जा खटल्याचा न्याय मिळतो ना आम्हाला चटणी भाकर मिळती. या भागातल्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचा डोळा खोबणीतून काढला जातो. इथल्या आया माया पाळण्यातल्या बाळावानी जपतात मला. तू मला न्यायला आलास वय रे? तुझ्या मुसका बांधल्याशिवाय मी इथून माघारी फिरणार नाही. असं म्हणतोस वय साहेबा? मर्जी तुझी. असंच येऊ का घालू कापड? हा घाल घाल, कपडे घाल. दगडाची फुले दगडाची खुशी हा परशुराम देतो. हा माणूस फारच डेंजरस आहे. येस आय नो. माझी पंढेरी हीच माझी काशी हा. हीच माझी पंढेरी हीच माझी काशी हा. दगडाची चूल दगडाची खुशी हा परशुराम नांदेतो. काळूबाई खुशी हा परशुराम नांदेतो. काळूबाई. परशु, अरे किती दिवस तुला भणंगासारखा फटकणार आहेस तू? कशाला भोगतोय सक्ती जन्मठेप? किती हाल करत होतो शिवाचे. चल, आपल्याला काय कमी नाही साहेबा. 4 पावसाळा मजत खायचं आणि 1 दिवस उचलून जायचं. चाल रे. अरे चल.
दिवसाच्या आत ते डोंगरात लपलेला अस्वल तुमच्या समोर हजर करतो. गट बरोबर. पोलीस फोर्स किती घेतला? 2 पार्ट्या घेतल्यात सोबत. शिवाय एमटी सेक्शनच्या 2 गाड्या देखील आहेत. आणि आर्मरी? 2 स्टेन गन्स आणि 7 रायफल्स. जंगलचा रस्ता आहे, तुम्हाला सांभाळून जावं लागेल. येस सर. तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेलच, पण या DYSP तिरसिंगराव लबाडेंची काळजी घ्यावी लागेल. त्याचं काय साहेब? मी नालायक आहे, मी कबूल करतो. पण साहेब तुम्ही समजता तेवढा नालायक मी नक्कीच नाही. तसं नव्हे हो, लोक विनाकारण तुमच्या कर्तृत्वाबद्दल संशय घेतात. लोकांचं कशाला, मला स्वतःलाच माझ्याविषयी संशय वाटतो. पण घेऊ मी अपॉर्च्युनिटी साहेब. ऑलराईट, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. यू टू मिस्टर लबाडे. थँक्यू सर, थँक्यू सर. ओके. वर्षा साला सापडत नाही. अदरवाईज आय विल किल हिम. साहित्य सगळं आलं का? अजून मागच्या 2 गाड्या यायच्या आहेत. मागचं नको, पुढचं बघा, पुढचं बघा. साहेब, त्या डोंगराच्या पलाड नदीच्या अंगाला परशाचा माग लागल बघा. मग धाकले साहेबांनी घेऊन मी तिकडे जाऊन येऊ काय? Yes, you can go. सर, मी वेळच्या वेळी आपल्याला रिपोर्ट करत राहीनच. हा, वेळ मिळेल तो खरा. येतो साहेब. या. म्हणले येते साहेब. धाकट्या साहेबांना घेऊन जाते. तुला साहेब का नको? I don't like this. I'm very dangerous man. Okay? कसोरी. पर साहेब, मर्दकडे कुणाला म्हणते तो? माझ्यासारख्याला. पर एकांत दुधुळा खेकडा पायात वाकडा निघाला तर म्हणावा का त्याला मर्द? म्हणजे तुझ्या मते मर्द कोण? जो भिंगरी सारखा पळतो, वारेवानी उडतो आणि माशासारखा पवतो ना, त्याला मर्द म्हणतात. तुला म्हणायचं तरी काय? साहेब, तुमची पोलिसाची जात. तुम्ही चोरा मग भिंगरी सारखं पळता, मोटार गाड्यातून वाऱ्यावानी उडता. पर साहेब, मला नाही वाटत तुम्हाला पवायला येत असेल म्हणून. इल्ला मला पोहता येत नाही. इल्ला तुम्ही रावा काटावरच, तुम्हाला नाही येत पवायला. मी चालले. साहेब, या की माझ्या बरोबर पवायला. काय काटावर उभं राहून बघताय? मर्दासारखी मारा की उडी. नाही जायचं तुम्हाला. इल्ला कस्तुरी, तू कितीही चिडवलंस ना तरी मी पाण्यात यायचं नाही. लाड अहो लाड घ्यावी पाण्यामध्ये उडी, गुदगुल्या झाल्या पाण्याला देखिता तनु उखडी. घ्यान पाण्यामध्ये उडी, येन घ्यान पाण्यामध्ये उडी. असं. आलो.
या की पुढं चला जाऊया पलाच्या काटाला. जाऊया, कोण पुढे जात आहे, तुम्ही कमी चला लागली पाहिजे बघूया चल. नाही हरवलं तर बघ तुला. चला, तुम्ही कमी चला की नाही पुढे. कस्तुरी कस्तुरी, अरे मेली की काय ही पोरगी? साहेब जरा हळू, लई गुदगुली होते ती. कस्तुरी म्हणजे तुला काही झालं नाही तर? थंडी लई वाजते, जरा जवळ घ्या की. नयन शराबी माझा गाल गुलाबाचा, नयन शराबी माझा गाल गुलाबाचा, कस्तुरीच्या केसामध्ये भांगत राहता. हो कस्तुरीच्या केसामध्ये भांगत राहता. नयन शराबी माझा गाल गुलाबाचा, नयन शराबी माझा गाल गुलाबाचा, कस्तुरीच्या केसामध्ये भांगत राहता. हो कस्तुरीच्या केसामध्ये भांगत राहता. अशा मस्त मस्तानीला मिळे बाजीराव, मिळे बाजीराव. कानबाई घेतला तो काळजाचा ठाव, काळजाचा ठाव, रतिमदनाला भेटे रंग संगमाचा, रतिमदनाला भेटे रंग संगमाचा, कस्तुरीच्या केसामध्ये भांगत राहता. हो कस्तुरीच्या केसामध्ये भांगत राहता. आभाळही आलं खाली तर तिचं सोनं झालं, आभाळही आलं खाली तर तिचं सोनं झालं. भेटली ही माती काळी लावली कपाळी, भेटली ही माती काळी लावली कपाळी, ओढला बिहाजीवाला चंद्र चांदण्याचा, ओढला बिहाजीवाला चंद्र चांदण्याचा, कस्तुरीच्या केसामध्ये भांगत राहता. हो कस्तुरीच्या केसामध्ये भांगत राहता. नयन शराबी माझा गाल गुलाबाचा, नयन शराबी माझा गाल गुलाबाचा, कस्तुरीच्या केसामध्ये भांगत राहता. हो कस्तुरीच्या केसामध्ये भांगत राहता. साहेब कोण देखणं? म्हणजे नाही तुम्ही का त्यो आभाळातला? तुझ्या नजरेलाच विचार.
नजरवलं कशाला? माझ्या काळजाला विचारा की. कस्तुरी, समज तुझ्याशी प्रेम जुळण्यापूर्वी माझं दुसऱ्या कोणाशी लग्न ठरलं असेल तर? ती असली बी राहू द्या आणि मला बी ठेवा. कस्तुरी, I'm just Mr. Singrao Labade. I'm very कडक ऑफिसर. काय करता का? अरे माझ्याकडे वाढू तुला. अरे सगळी आचार ठेवून जाऊ नका रे. अरे मी पाचाव जाईल. सगळी आचार घेऊन जाऊ नका. मी पाचावर जाईल. अरे काय करता? अरे मी फार तू सिंगरावा. अरे मुक बोलताय. मुक्का बोलताय का? अरे साप मुक्का बोलताय. मुळीच नाही. हत्यार चोरीला गेल्याची जबाबदारी प्राण दिला तरी मी माझ्यावर घेणार नाही. अरे मी एकटा त्या परशाच्या टोळीशी लढत होतो. निधड्या छातीने लढत होतो. आणि हा काय करीत होता? गाडीच्या पोरीला हिंडवत होता काय? जीएसपीचा जावई होणारे म्हणून काय झालं? अरे मी खरं तेच सांगणार. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दिस. नो नो, आय एम डिसिप्लिन मॅन. मिश्र साहेब, बाहेर बबेराव खबरी आलाय. दे पाठवून त्याला. नमस्कार साहेब. साहेब, बबेराव, अरे आमची सारी आरमारी लुटून परशानं नाक कापलं आमचं. कधी खबर देणार आहेस तू? साहेब, शिकारी कुत्र्यासारखा त्याच्या पाठीमागं आहे मी. आणि मला त्याची पक्की खबर आहे. परशा त्याच्या पुरीच्या लग्नात गुतलाय. परशाच्या पोरीचं लग्न? केव्हा? 2 दिवसात सांगतो मी. नाही सांगितलं तर नावाचा बबेराव नाही. साहेब, आपण डीएसपीचे जावई होणार होता का? शंका काय यावी? परशाचं जावई व्हायचं तर तुमच्या मनात नाही ना? म्हणजे साहेब, ही परशाची पोरगी आहे. कस्तुरी, परशाची मुलगी? हा. अरे ती तर लमाण. नाही साहेब, ती लमाण नाही, ती बंजारन नाही, कोलाटीन नाही. ही फक्त परशाची पोरगी आहे, आम्ही ज्यांना वाढवलेली. सर, मला वाटतं बापाला मदत करण्यासाठी कस्तुरीने रचलेला डाव असावा. आणि त्या डावाला आमचा हा अवॉर्ड विनर फशी पडला. You are right. You are also right. But there is a very important point, sir. आमचे हे अवॉर्ड साहेब दरोडेखोरांना सामील तर नसावे. सर, यू कॅन शूट मी. हवं असल्यास मला गोळी घाला, पण माझ्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेऊ नका. स्टॉप इट. एवढी मान वर करून बोलायला तुम्हाला अधिकार नाही मिस्टर पवार. ज्या मुली आपण फिरतो वावरतो तिची चाल चढूक कशी आहे, ती गुणाची मुलगी आहे, कुठली पोर आहे, याचं किमान भान तुम्ही ठेवायला हवं होतं. स्टॅन्ड अप. येस सर. या क्षणापासून मिस्टर दिलीप पवार यांना सस्पेंड करण्यात येत आहे. करेक्ट सर. अँड मिस्टर लबाडे, तुम्हाला आजपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत आहे. या क्षणापासून या मोहिमेची सूत्र मी हाती घेतली.
दिलीप, असा हाताशून का बसलायस? तुझ्या पप्पांना विचार ना. त्यांना कशाला विचारू मी? तुझ्या अंगात मर्दाचं रक्त सळसळतंय ना, मग माझ्या पप्पांच्या नाकावर टिचून तूही तुझी हिंमत दाखव. चल निघ, परशाचा शोध घे. संध्या, तुझ्या तोंडावरला सस्पेन्शनचा काळा डाग तुझ्या पोलादी हाताने पुसून टाक. जा, माझ्या डोळ्यांच्या भाती तेवतील, त्याच तुला यशाचा मार्ग दाखवतील. संध्या, थँक्यू संध्या. या रस्त्याकडे लक्ष ठेवा. होय सर. त्या मुलाकडे बघा. ठीक आहे सर. पोरांनो, कुठे चालला? थांब जरा. येऊया इकडं. याच्यात काय? काय नाही. चल साहेबाकडे. चाल म्हणतो ना. चाल म्हणतो. काय तुझ्याकडं? काय? थांब जरा. काय नाही साहेब, काय नाही साहेब, काय नाही साहेब. हे पाहा. एका पोराला एवढ्या भाकरी? नाही साहेब. आणि कापड? काय काय भानगड आहे ही? काय नाही साहेब, काय नाही, काय नाही साहेब, काय नाही. मोहेकर, या ताब्यात घ्या. बाहेर काढा. काय पत्ता लागला? नाही नाही कसा लागत? तुम्ही असं करा, तुम्ही समोरच्या फेरीच्या डोंगरात चला. चला लवकर. चला, आपण समोरच्या जाईत जाऊ. दादा, तो भूषणराव काळ भैरीचा वडावा लावून पुढा. काळ भैरवाचा वडावा लावून? दादा, पोलिसांनी बी लई जोर लावलाय. परशा दादा, दादा हे दादा. राम 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 राम. या चाचा. अका एकटी झालीस? माझ्या काळजाच तुकडा कुठे? राणा वनातून पोराव आणि घोडा नाचून बापाचं काळ चिरू नको. तुझं आपलं काहीतरी बाबा. आबा बघ, तुझ्यासाठी मी नजरानं आणलाय. नजराना माझ्यासाठी? बघू बघू बघू. पण हा कोणाचा नजराना? आबा, फिरसिंगरावाला लुटला. लुटला? पोरी लई दांडगी गाय आहे. मलारी रायाची जत्रा आली, ती उरकायची कर्नाटकच्या जंगलात घुसायचं. देवाचं दर्शन झालं, तुझ्या डोक्यावर तांदूळ पडलं का जीव थंडगार होईल माझा. माझ्या हरणानं तर संसार बघितलाच नाही, निदान माझ्या पोरीला तरी सुखानं नांदू दे की. काय अक्का? दादा, तेच सांगणार होते मी तुला. हा, बिरवाडीच्या पाटलाचं पोरगा आहे पोरी. लई तगडा गडी आहे अक्का. देव बार उडवून. म्हणजे पोरीचं लगीन ठरून मी मोकळा झालास? मग काही चुकलं का माझं? तसं नव, पण एखादा फौजदार जावई मिळाला तर? फौजदार जावई परशाचा? अक्का, अगं रेड्या पाड्याचा आऊत कधी जुळेल का? फौजदार जावई अक्का म्हणती. पण अक्का, आजच तुझ्या मनात असं का आलं ग?
अक्का खरं सांग. दिलीपराव इन्स्पेक्टर पोरीचं गाणं ऐकायला येत होता. पोरी खरंय हे? खरंय काय? जमीनदाराला बी आणायला चांदाला आवाजनं नाही द्यायला लागत. का रे आता का आबा? माझी आई आवडली तेव्हा जत्रेत तशीच उचलून आणली तिला. लगेच मी मागून केलं. म्हणून वैऱ्याच्या दारात वाती वळायला निघालीस वय? आपल्या आयुष्याचं वाळवण कोणी केलं? तुझी आई येडी कशी झाली? तुझा बाप वनवाशी का झाला? बोल ना बोल. आबा पोरी, तुझ्या बाच्या काळजात पाण्याचा झरा आहे, पण झऱ्याला आग लागून पाणी पेटायला येळ नाही लागत. चला रे, मल्हारीच्या जत्रेला जायचंय, बिगीने तयारी करा. लहान नाहीस, तूच ठरव. बाबा बरोबर रानावनातून हिंडायचं का वैऱ्याच्या दारात वरात घेऊन जायचं? आबा आबा आय मी काय करू ग? आबा तर माझा देव आहेच, पर ते साहेबावर माझा लई जीव आहे ग, लई जीव आहे. पोरी, तुझा बा म्हणजे फळानं लडबाडलेलं झाडच. जन्मभर या झाडानं गावाला फळं दिली, पर सौतासाठी काय बी केलं नाही ग, काय बी केलं नाही. अक्का, तू तरी येते ना माझ्या बरोबर? पोरीनं चांगलेच पांग फेडलंय. आबा 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 मला लगीन न ग, संसार न ग, नवर देऊ न ग. आबा माझा जीव, माझा देव तू जायच ना आबा. आबा आबा तू गरिबांसाठी लढ, मी तुझ्यासाठी लढन. पोरी,
प्रेमाचा खेळ खेळू सात पाटे बंद रहा कस्तुरी
ये माझ्या बाला गोळी घालतो होय तुझ्या डोईच्या चिंतन करीन मी. कस्तुरी त्या दरोडेखोराचा नाद सोड. शरणे मी तुला माफीचा साक्षीदार करीन. तुझी घोडी तुझी माणसं तुझा जीव जर तुला वाचवायचा असेल तर तुझ्या साथीदारांचं शरण. अरे जा मी मरण पत्करीन पण शरण येणार नाही. अरे लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगायला पाहिजे. गोरीला घेऊन तू हो मोर मी बघतोच यांच्याकडं. राजा मुख्या सांभाळा रे दादा आम्ही होय. शकत नाहीस. अरे जन्मठेपेचा फास सोडून तू पळून कुठवर पळणार आहेस. परशा
तुझे सारे साथीदार आम्ही टिपून मारलेत. एकटा पडलायस तू. तुझा दारुगोळा देखील संपलाय. मुकाट्यानं शरणे टाका ती हत्यार टाका. थांब. नाही साहेबा, पुढे येऊ नकोस. जीवाची मैत्रीण म्हणून अजून एक गोळी शिल्लक आहे. नाही आबा, आबा या टिंग्यारानच मला एकटीला टाकून तू कुठे चाललास रे? आबा, जलंभर तू माझी माय झालास. मशाल तूच पेटवलीस. ती आता काहीच व्हायची नाही आबा. लढू मरू पर माग नाही फिरू आबा, मागे नाही फिरू. हत्या टाकू नका. माझा ऐकतो आबा. वर्षा, अरे तुझ्यासाठी काय केलं म्हणजे तू शरण येशील? नाही नाही आबा. पोरा, मला जेलात नेण्याआधी माझ्या डोळ्यामोर माझ्या पोरीचं या जंगलात लगीन लावून देतोस? वा दिलीप. पोरा, बापाचं नाव राखलंस. थँक्यू. वा पोरा वा. Hearty congratulations, dear. Thank you. I'm proud of you. अरे, वी आर ऑल प्राउड ऑफ यू. साहेबा, वर्षा. साहेबा, थोरा मोठ्याच्या हातानं माझ्या लेकीच्या अंगावर तांदूळ पडत्यात. लेक लई भाग्यवंत आहे माझी. सुखी हो बा. काय झालं तुला? नशिबाचा थिडा नाही ना. रानातल्या या भोळ्या बाबड्या पोरीला कोणी फसवलं असेल कुणाच ठाऊक. थांबा. दादा दादा सांग, कशी घेऊ मी तुझी पोर पदरात? तूच न्याव कर र, तूच न्याव कर. चल र पोरा, चला र. साहेबा, साहेबा काय झालं रे साहेबा? वर्षा, शांत हो वर्षा, शांत हो. शांत कसा हो साहेबा, शांत कसा हो? मशीन गननं माझ्या छातीची चाळण केली असती तरी हा परशा डगमगला नसता. कोयत्यानं माझी मुंडी छाटून पांजर पोळात फेकली असती तरी हा परशा शिळ्या तोंडानं तुला पुसायला पण आला नसता. शांत हो. पण कोणीतरी काळ सपानं दिवसा डोळ्या माझ्या तोंडाला डांबर फासलाय साहेबा. आता मी शांत कसा होऊ? ऐक माझं. पोरी, आकाशी रडू नकोस. आम्हाला सांग, कोण आहे तो? सांगून टाक पुरी. अगं सांग, बोल बाळ बोल. मी सांगतो. मला माहित आहे कोण आहे तो. तुला रे कसं माहित दिली? परशाला जिवंत पकडायचा मी प्रामाणिक प्रयत्न करत होतो. सोबत कस्तुरी होती. मी कर्तव्याकडे बिलकुल पाठ फिरवले नाही. पण एका मोहाच्या क्षणी माझा पाय घसरला. पाय घसरला? वा साहेबा, अरे डांबर तर तुझ्याच घरचं आहे की? तुझ्याच घरचं आहे हे डांबर. साहेबा, गावासाठी झगडणाऱ्या एका गरीब जवानाचा बळी घेतलायसा तुम्ही. त्याच्या संसाराची राख रांगोळी केली. बायको गेली. एकुलती एक पोर काळजाच्या कुपीत जपून ठेवली होती. तिचा बी बाजार मांडला. वा रे वा.
अरे तुझा कायदा साहेबा, वा रे तुझा न्याय. मला आठवलं नगर आहे. मी चुकले. मला माफ कर. कस्तुरी संपला तुझा सोडाचा प्रवास. चुकलो रे साहेबा, लय चुकलो, लय चुकलो. ताई मला मी माफ कर. मला नव्हतं ठाऊक तुझं यांच्यावर जीव होता म्हणून. ताई मला माफ कर ग. कस्तुरी कस्तुरी माझी बहीण आहेस तू. भाग्यवान बहीण. माझ्या दिलीपला सांभाळ. माझी सगळी स्वप्न तुझ्या पदरात टाकून चालले.